आजकालच्या जगात नातं जोडणं जितकं सोपं झालंय ना, तितकंच ते टिकवणं कठीण झालंय. रोज नवीन प्रेम कहाण्या सुरू होतात, पण अवघ्या काही महिन्यातच त्या संपूनही जातात. पूर्वीच्या काळी लोक आयुष्यभर एकमेकांची साथ निभावत होते. मग आजच्या पिढीचं नक्की कुठे चुकतंय? आज आपण अशा 4 प्रॅक्टिकल कारणांबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे आजकालची नाती टिकत नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कदाचित यात तुमच्याही प्रश्नाचं उत्तर असेल. पूर्वीच्या काळी भांडण झालं की लोक ते मिटवायचा प्रयत्न करायचे. आज भांडण झालं की लोक थेट इंस्टाग्राम किंवा डेटिंग ॲप्सवर जातात. सोशल मीडियाने आपल्याला एक खोटा भ्रम दिलाय की आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. एका व्यक्तीमध्ये थोडी उणीव दिसली की आपण लगेच दुसरा पर्याय शोधायला निघतो. पण आपण हे विसरतो की परफेक्ट माणूस जगात कुठेच मिळत नसतो. नातं परफेक्ट बनवायचं असतं. आजकाल नात्यांमध्ये संवाद कमी आणि गृहीत धरणं जास्त झालंय. मनात काहीतरी राग असतो, पण तो समोरच्याला स्पष्ट सांगण्याऐवजी आपण व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो, रिप्लाय उशिरा देतो किंवा अबोला धरतो. जेव्हा 2 लोकांमध्ये थेट संवाद बंद होतो, तेव्हा तिथे ओव्हर थिंकिंग सुरू होतं आणि गैरसमजातून चांगल्या नात्याचा शेवट होतो. आजकालच्या नात्यात आपणपेक्षा मी मोठा झालाय. भांडण झाल्यावर वाद मिटवणं महत्वाचं वाटत नाही, तर मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करणं महत्वाचं वाटतं. त्याने आधी मेसेज करावा किंवा तिने आधी माफी मागावी, या युगामध्ये अनेक वर्षे जुनी आणि सुंदर नाती एका रात्रीतून संपून जातात. नात्यात जिंकण्यापेक्षा कधी कधी स्वतःहून हरणं जास्त महत्वाचं असतं. हे आजही पिढी विसरत चालली आहे. इंस्टाग्रामवरील रील पाहून आपण आपल्या पार्टनरची तुलना इतरांशी करायला लागतो. त्याने तिला इतकं मोठं सरप्राईज दिलं, ते तिथे फिरायला गेले. हा दिखावा पाहून आपण आपल्या खऱ्या आणि साध्या नात्याला कमी लेखायला लागतो. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ यातला फरक न समजणं हे सुद्धा नाती तुटण्यामागचं एक मुख्य कारण आहे. शेवटी मला एवढंच सांगायचंय, नातं म्हणजे फक्त फिरणं, गिफ्ट देणं किंवा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं नसतं. नातं म्हणजे एकमेकांच्या वाईट मूडमध्ये, कठीण काळात एकमेकांचा हात घट्ट पकडून उभं राहणं असतं. जर तुम्हाला तुमचं नातं टिकवायचं असेल तर ऑप्शन शोधणं बंद करा, इगो बाजूला ठेवा आणि एकमेकांशी मनमोकळं बोलायला शिका. तुम्हाला या 4 कारणांपैकी कोणतं कारण आजच्या काळासाठी सर्वात जास्त योग्य वाटतं, मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.